शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुषार काळे, श्री विघ्नहर्ता सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मधून. आज आपण हा हरभऱ्याचा प्लॉट बघायला आलोय. बुलढाणा जिल्हा, तालुका शिंदखेड राजा, गाव सावकड तेजर. विघ्ने काका आपल्याला या वाहनाबद्दल सांगतील. काका नमस्कार. नमस्कार काका, आता हे तुम्ही धनस्वी वाहन लावलेलं आहे श्री विघ्नहर्ता सीड्सचं, हे तुम्हाला कसं वाटतंय? या वाहनाबद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही? सर, मी पहिल्याची ज्यावेळेस लागवड केली टोकन पद्धतीनं 6 इंचावर लागवड केली. ही जी लागवड आहे ही 6 इंचावर आहे आणि बेडवर आहे. बेडवर आहे. हा, आणि ते सुरुवातीला खूप बारीक दिसत होतं. असं बरेच जण आता शेतातले आपले चुलत भाऊ वगैरे भाऊ किंवा मोडून टाका, इथं दुसरं काहीतरी पेरा हे जमणार नाही. बर, हा, असं म्हणत होते. पण आमचे मित्र घोलप साहेब हो, हे म्हणे बा तुम्ही काही चिंता करू नका, आपली औषधी वापरा. प्रगती अवतार. अवतार आणि प्रगती वापरलं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा जो प्लॉट होता हा असा दाट नव्हता, हा तुरळक होता. आणि त्याच्यानंतर आपले जे औषध आहे अवतार प्रगती हे तुम्ही वापरलंय. हो, हेच औषध आहे का? हो हो हो, हे आहे अवतार आणि हे प्रगती. हे ना किती दिवसात रिझल्ट आला काका तुम्हाला? रिझल्ट म्हणजे असं दिवसाचं नाही सांगता येणार म्हणा, पण मग रिझल्ट दिसतच गेला ना. अच्छा. हा, फुटवे फुटले, नंतर फुलं लागली आणि आता तुम्हाला दिसतच पूर्ण झाकून गेलंय. हा, बर. तर पहिली फवारणी तुम्ही अवतार प्रगतीची केली आणि दुसरी फवारणी तुम्ही आपली फुलासाठी महाबलवान आणि कम्फर्ट 30 याची घेतली. त्यांना आज पण आपण बघू शकतो या प्लॉट मध्ये काही ठिकाणी याला फुलं लागलेले आहेत, अजूनही फुलं चालू आहेत. या इथं आपण बघू शकतो इथं फुलं अजून चालू आहे. खालच्या साईडला पण फुलं आहे. तर आता आपण राजमाता कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत हे धनस्वी वाहन विघ्ने काकांना दिलंय. आता त्यांचे आपण काही मनोगत घेऊया. दत्ता शेठ, सांगा तुम्ही काय वाटतं तुम्हाला या वाहनाबद्दल, या हरभऱ्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? प्रतिम वाहन आहे सर हे. कारण की एक सिरीज जर बघितली हो तर खूप छान सिरीज आलेली आहे. हो, आणि डॉक्टर काकाचं म्हणणं असं आहे विघ्ने साहेबाचं हो, की हे जे घाट आहे हो, त्याच्यात 2-2 नव्हे पण 3-3, 4-4 दाणे त्याने प्रॅक्टिकली बघितलेले आहे. प्रॅक्टिकली त्यांनी बघितलेले. बर, आम्ही पण आता आम्ही कंपनी मार्फत आहोत. आम्ही तर सांगतो जे की किमान 2 ते 3 दाण्याचे आम्हाला आजपर्यंत हे झालंय. पण जसं आता काका सांगते की याच्यात 4 दाणे सुद्धा आहे तर असेलच. आणि आपण दाना बघू शकतो. हे बघा, टपुरा दाना आहे. बरं, आपल्या सर्टिफाईड व्हरायटी मध्ये आणि रिसर्च व्हरायटी मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? फरक म्हणजे याला मुळातच सर या वाहनाला असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम्ही पाणी केली येऊन माझ्या दुकानावर येऊन की पाणी केल्यानंतर असे कळलं की पहिला स्प्रे व्हायच्या अगोदर ज्याला मुळातच फुटवे येत होती. त्याच्यामुळं ते फळ नंतर वाढतात आणि अंतर सहजपणे झाकून जातं. अंतर सहजपणे म्हणजे आपली पहिली अवतार प्रगती फवारणी घेतल्यानंतर फुटवा लागून जातो. फुटव्याला आणि जे अंतर आहे ते पूर्ण पॅक होत. त्याच्यामुळे एकंदरीत एक सुंदर वाहन आहे. अच्छा, शेतकऱ्याला याचा फायदा तर उतारा आल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओ आपण एक व्हिडिओ घ्या पुन्हा काढू. काका, समाधानी आहात तुम्ही? जसं तुम्हाला तुमच्या बंधूंनी सांगितलं होतं की मोडून टाका, काही उपयोगाचं नाही, पण तुमचं नुकसान नाही झालं. आणि कमी खर्चामध्ये, आता फवारणीचा खर्च खूप होता का कमी होता? नाही, ह्या जनरल फवारणीपेक्षा थोडा जास्त वाटतोय. हा, पण मग रिझल्ट खूप जोरदार आहे. रिझल्ट खूप जोरदार. आता जसं तुम्ही शेजारी पाहू शकता, आता तिकडे शेजारचा प्लॉट खूप फरक, त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे. बाजूच्या प्लॉट मध्ये नाही, ह्या प्लॉट मध्ये आपल्या भावातच येतो. अच्छा, तुम्ही पण ज्यांनी सांगितलं तुम्हाला मोडून टाका त्यांचाच प्लॉट आहे. मग त्यांचं ते आता वापिस प्लॉट बघायला आले, त्यांचं काय म्हणणं आलं? नाही, आता पुढच्या वर्षी ते हेच घेणार. आता तोडकर पॅटर्न त्यांना करणं आहे. तोडकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना म्हणजे पुढच्या फवारण्या घेणं आणि बियाणं जे आहे विघ्नहर्ता सीड्सचं ते पण घेणं आहे. सोयाबीन पण लावता काका तुम्ही? हो, आम्ही सगळ्यांच्याकडून घेतो. म्हणजे यावेळेस तुम्ही प्रथमेश सुद्धा लावणार सोयाबीन?
चालेल. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.